प्रकाश वाटा, डॉक्टर प्रकाश आमटे. शब्दांकन सीमा भानू. भाग 10. अनोखे प्रयोग. हेमलकशाला एक प्रकल्प उभा करावा यामागे बाबांची एक भूमिका होती. सर्वार्थाने मागासलेल्या आदिवासींच्या जीवनात प्रकाश आणावा असा त्यांचा विचार होता. मी आणि मंदा डॉक्टर असल्याने आम्ही वैद्यकीय सेवा देऊन आमचं काम सुरू केलं. परंतु एखाद्या समाजासाठी काम करायचं तर एकाच रेषेत विचार करून चालत नाही. त्या समाजाच्या ज्या ज्या गरजा असतात त्यांचा विचार करावाच लागतो. आमच्या बाबतही तसंच झालं. आम्ही सुरुवात वैद्यकीय सेवेपासून केली, पण नंतर शाळा सुरू करण्याचंही पाऊल टाकावं लागलं. प्रश्न बघून त्यावर उपाय शोधण्याचा मार्ग आम्ही स्वीकारला होता. त्यामुळे लोकांच्या गरजेप्रमाणे आम्हाला एक ना अनेक कामात उतरावं लागलं. आदिवासींना शेती करायला शिकवणं असो, त्यांच्यातली भांडणं सोडवणं असो, नाहीतर सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यात उतरणं असो, अशा अनेक गोष्टी आम्ही केल्या. आधी शेतीच्या प्रयोगाविषयी सांगतो. एकेकाळी आमच्या भागात घनदाट जंगल होतं. जंगल आजही आहे, मात्र प्राण्यांचं न पक्ष्यांचं प्रमाण मात्र प्रचंड घटलं आहे. पूर्वी या सगळ्या जंगलावर वन्य प्राणी आणि पक्ष्यांचं राज्य होतं. बाबा जेव्हा 14 वर्षांचे होते तेव्हा ते इथे आले होते. त्या काळी इथे पक्षी आणि प्राणी मुबलक प्रमाणात होते असा त्यांचा अनुभव होता. पण आम्ही इथे काम करायला आलो तेव्हा परिस्थिती पालटली होती. 40-50 वर्षांच्या छोट्याशा काळात इथले बरेचसे प्राणी पक्षी माडियांनी खाऊन संपवले होते. भुकेपोटी हे लोक माकडं, पाळलेली कुत्री, साप, उंदीर काय वाटेल ते खायचे. मुंगळे किंवा मुंग्याही गोळा करून ते चटणीसारखे खायचे. कावळा चिमणीसारखे पक्षीही त्यांच्या तावडीतून सुटले नाहीत. त्यामुळे आम्ही इथे आलो तेव्हा वाघ, अस्वल असे प्राणी सोडले तर बाकीच्या बऱ्याचशा प्राण्यांची शिकार झाली होती. त्यामुळे जंगल होतं, पण ते पक्ष्यांच्या किलबिलाटाविना. आमच्या मुलांना चिमणी म्हणजे काय माहीत नव्हतं, कारण आसपासच्या झाडांवर एकही चिमणी शिल्लक नव्हती. अर्थात यात माडियांचा दोष होता असं नाही. त्यांना खायला दुसरं काही मिळायचंच नाही. त्यामुळे आपला जीव जगवण्यासाठी दुसऱ्यांचा जीव घेणं ही स्वाभाविक गोष्ट ते करत. शेती पिकवून अन्न मिळवणं ही पद्धत माडियांना जवळजवळ माहीतच नव्हती. धरणी ही आपली आई, तिला नांगरायची कशी? त्यामुळे हे आदिवासी पाऊस पडला की कोसरी, वरीसारखं बी हाताने जमिनीवर फेकायचे. त्याची मशागत वगैरे मात्र करायचे नाहीत. जे येईल ते धान्य गोळा करायचं आणि जगायचं अशी पद्धत. भाज्या तर त्यांना ऐकूनही ठाऊक नव्हत्या. त्यातल्या त्यात मका, वालाच्या शेंगा, भात एवढंच ते पिकवायचे. आंबील हे त्यांचं मुख्य खाणं. सकाळ दुपार तेच. मिळाला तर रात्री भात, कधी कधी मोहाच्या फुलांची भाकरी. तेही प्रत्येकाच्या वाट्याला त्याच्या वयाप्रमाणे येणार. एरवी भूक लागली तर कंदमुळं, फळं गोळा करायची, नाहीतर प्राणी मारून खायचे. तेल, पीठ हे पदार्थ स्वयंपाकात नाहीतच. गायी असूनही दूध काढणं निषिद्ध मानलं जायचं. त्यामुळे त्यांच्या आहारात दूधही नव्हतं. स्वतःच्या अन्नासाठी म्हणून माडियांनी जसे चिक्कार प्राणी मारले तसे देवदेवस्कीसाठीही प्राण्यांचे बळी घेतले. या जमातीत अंधश्रद्धा भरपूर. त्यामुळे देवासमोर बळी देणं हे सर्रास चालायचं. या दोन्ही प्रथांमुळे जंगलातले प्राणी संपत गेले आणि त्यामुळे आदिवासींचं अन्नही कमी होत गेलं. दवाखाना चालवत असताना आमच्या असं लक्षात येत गेलं की माडियांची मुख्य समस्या ही कुपोषण आहे. त्यांच्या बऱ्याचशा आजारांची मुळं त्यातच आहेत. आजार झाल्यावर तो बरा करणारा दवाखाना असला तरी मुळात आजार होऊच नये म्हणून त्यांना पोषक आहार मिळणं गरजेचं होतं. त्यामुळे चांगला आहार म्हणजे काय हे सांगणं जरुरीचं बनलं. त्यामुळे त्यांना शेती करायला शिकवायचं असं आम्ही ठरवलं. दादा पांचाळांनी इतर कार्यकर्त्यांबरोबर हा उपक्रम हाती घेतला. आदिवासींच्या जमिनीवरच त्यांच्या समोरच प्रयोग करायचे असं आम्ही ठरवलं. पण यासाठी जागा कशा मिळणार?
सुरुवातीला आदिवासींचा आमच्यावर विश्वास नव्हता. आम्ही त्यांची जमीन बळकावू असं त्यांना वाटायचं. नंतर हळूहळू परिस्थिती बदलली. बियाणं घेऊन ते आमच्या जमिनीत पेरायचं आणि त्यांचं रोप झालं की ते घेऊन शाळेतली मुलं त्यांच्या जमिनीवर ट्रॅक्टरमधून जायचे. नेतृत्व दादांकडे असायचं. त्यांनी प्रत्येक गावात अर्ध्या अर्ध्या एकराचे प्लॉट तयार केले. त्याच्यावर लागवड शिकवायला सुरुवात झाली. शाळेतली मुलं शक्यतो त्या त्या गावातली त्या प्लॉटवर कष्ट करू लागली. त्यामुळे आपोआपच सगळ्या घरात त्याचा प्रसार झाला. रोपं कशी लावायची, कोणत्या रोपांना कोणतं खत घालायचं, पाणी कसं द्यायचं, हे सगळं आम्ही शिकवायचो. दादांनी यासाठी जपानी पद्धतीच्या लागवडीची संकल्पना वापरली होती. जपानी पद्धत म्हणजे आधी रोपं तयार करायची आणि मग त्यांची पुनर्लावणी करायची. नुसतं बी पेरायचं नाही. या पद्धतीमुळे नेहमीपेक्षा दुपटीने भाताचं पीक येतं. सुरुवातीला रोपं तयार करून दिल्यावर आता त्यांनीच बीही लावावं म्हणून त्यांना बी बियाणं पेरायला द्यायला लागलो. दान नादान करतं हे बाबांचं सूत्र. त्यामुळे आम्ही धान्य बँक उघडली. म्हणजे बिरादरीने जर एखाद्या माडियाला 1 किलो बियाणं दिलं तर त्याच्या बदल्यात त्यानं पीक आल्यावर 1 किलो धान्य आणून द्यायचं. भाजीपाल्यासाठीही त्यांना बी द्यायचो. त्यांना भाज्या कशा लागतात हे माहीतच नव्हतं. पण पोषक आहाराचा भाग म्हणून त्यांनी हिरव्या भाज्या खाणं गरजेचं होतं. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला धान्य आणि भाजीपाला यांच्या बियाणांची पाकिटं करून ती आम्ही त्यांना द्यायचो. फळांची रोपं द्यायचो. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDP या सरकारच्या योजनेचा त्यासाठी आम्ही भरपूर उपयोग करून घेतला. 1978 ते 1982 या काळात शेतीच्या या प्रयोगासाठी शासनाकडून आम्हाला दरवर्षी 10 लाख रुपये मिळाले. माडिया माणूस अतिशय प्रामाणिक. जेवढं बी बियाणं घेऊन जायचे ते बहुतेक जण परत करायचे. अगदी 99.9% इतकीही परतफेड होती. धान्य मोजणं त्यांना कळायचं नाही, पण ते अंदाजाने घेऊन यायचे. आम्ही मग ते मोजून घ्यायचो आणि जास्तीचं धान्य त्यांना परत द्यायचो. आदिवासींचं मुख्य अन्न भात. ते सुधारित पद्धत वापरून पिकवल्यामुळे त्याचं उत्पादन वाढलं. काही धान्य विकून त्यांच्या हातात रोख पैसे येऊ लागले. हे लोक नंतर भाजीपालाही मोठ्या प्रमाणात पिकवू लागले. त्यांच्या आयुष्यात या छोट्याशा गोष्टीने खूप फरक पडला. त्यांना व्यवस्थित खाणं मिळायला लागलं. अर्थात त्यामुळे त्यांनी प्राणी मारणं पूर्ण बंद केलं नसलं तरी त्याचं प्रमाण बरंच कमी झालं. आदिवासींच्या स्वतःच्या पोषक आहाराची सोय होणं आणि प्राण्यांची हत्या थांबवणं अशा दोन्ही गोष्टी या प्रयोगामुळे साध्य झाल्या. पुढे 1982 सालानंतर सरकारने अनुदानाच्या काही योजना जाहीर केल्या. त्यामुळे धान्य बँकेची पद्धत आम्ही चालवण्याची आवश्यकता उरली नाही. आदिवासींना शासनाकडून थेट मदत मिळू लागली. खरं तर शेती ही अगदी प्राथमिक गोष्ट, पण अंधश्रद्धेमुळे आणि अज्ञानामुळे ती कशी करायची हे माडियांना माहीत नव्हतं. जमीन ही आपली आई असली तरी तिचीही मशागत करावी लागते. तिला पाणी द्यावं लागतं, म्हणजेच ती त्याचं फळ देते. त्यामुळे जमीन नांगरणं हे तिला दुखावणं नाही तर तिची काळजी घेणं आहे हे त्यांना पटवून द्यायला लागलं. पुढे शाळेतली मुलं शिकून गावी गेली आणि त्यांच्यामुळे आमचं काम सोपं होत गेलं. शेतीत आम्ही लक्ष घालायची गरज राहिली नाही. आम्ही त्यातून हळूहळू बाहेर पडलो. गावातल्या लोकांचा विश्वास आम्ही जसजसा संपादन करत गेलो तसतसे इतरही प्रश्न घेऊन ते माझ्याकडे यायला लागले. सगळीकडे असतात तशी त्यांच्यातही भांडणं कुरबुरी असायच्याच. कर्जावरून वाद, नवरा बायकोची भांडणं असे तुलनेने किरकोळ वाद जास्त असायचे. ते सोडवायला ते कुणाकडे जाणार? तेव्हा हेमलकशाला एक कॉन्स्टेबल असायचा, पण त्याच्याकडे तंटा घेऊन गेलं तर तक्रार दाखल करायला तो पैसे घेणार. पुन्हा तक्रार दाखल केली तरी कोर्ट तिथून 150 मैलांवर. हे लोक जाणार येणार कसे? खर्च कसा करणार? त्यातून आपले तंटे आपल्यातच मिटवायची पद्धत त्यांच्यात वाढली. काही गावांच्या पंचायती असायच्या.
तेही निर्णय द्यायचे. पण डॉक्टर साहेबवर म्हणजे माझ्यावर त्यांचा विश्वास बसला होता. हा माणूस योग्य तेच करेल, निदान नाडणार नाही असं त्या भोळ्या भावड्या लोकांना वाटत होतं. गावातला कॉन्स्टेबल छोट्या गोष्टींसाठीही पैसे घ्यायचा. एखाद्या माणसाचा अपघाती मृत्यू झाला तर हा खून कशावरून नाही, त्या मृतदेहाला पोस्टमॉर्टेमसाठी घेऊन चला असं तो म्हणायचा. पोस्टमॉर्टेमसाठीही 80 किलोमीटरवर जावं लागायचं. एवढ्या लांब बैलगाडीतून जाणार कसं? मग ही माणसं हातापाया पडू लागली की 1000 रुपये काढा म्हणायचा. हे गरीब लोक एवढा पैसा कुठून आणणार? ते घाबरून जायचे. मग ते माझ्याकडे यायचे. मी हस्तक्षेप केला की तो कॉन्स्टेबल ऐकायचा. असं होता होता हळूहळू इतरही तंटे माझ्याकडे यायला लागले. कोर्टाची पद्धत खूप वेळ खाऊ आणि खर्चिक, त्यामुळे छोटे तंटे गावातल्या गावात सामंजस्याने सोडवले जावेत असा प्रयत्न मी सुरू केला. साधारण 1975-76 पासून हा प्रयत्न सुरू झाला. त्यामुळे लोकांनाही दिलासा मिळाला. कुठून कुठून लोक यायला लागले. अर्थातच जमिनीची भांडणं, फौजदारी खटले यासारख्या गोष्टींमध्ये मी पडलो नाही, कारण न्यायनिवाडे करणं हे माझं काम नाही. पण बऱ्याचदा छोट्या गोष्टींमधील तिढा सोडवला नाही तर त्यांचे मोठे प्रश्न होऊन बसतात. त्यामुळे अशा छोट्या प्रश्नांमध्ये मी लक्ष घालू लागलो. प्रश्न सोडवण्याची माझी पद्धत कशी आहे माहीत आहे? गावातल्या पंचायतीसमोर भांडण मिटलं नाही तर दोन्ही पक्ष माझ्याकडे येतात. आमच्या अंगणात बैठक असते. शक्यतो तिथल्या पंचायतीच्या लोकांचा किंवा गावातल्या अनुभवी लोकांचाही सहभाग असावा असा माझा प्रयत्न असतो. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर त्यांच्याच परंपरेप्रमाणे, प्रथेप्रमाणे तंटा मिटवला जातो. ज्याची चूक आहे हे सिद्ध होतं त्याने 10-20 रुपये दंड भरायचा किंवा वस्तूच्या स्वरूपात दुसऱ्या पक्षाला काहीतरी द्यायचं. त्यातलेच काही पैसे पंचांनाही द्यायचे. निवाडा करण्याच्या आमच्या या पद्धतीला पुढे लोक अदालत असं नाव पडलं. या ठिकाणी येताना या लोकांना 2 पथ्य पाळावी लागतात. एक तर दारू पिऊन यायचं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंचांना किती आणि कसे पैसे द्यायचे ते त्यांचं त्यांनी ठरवायचं. त्यात मी पडणार नाही. कधी कधी लग्न झाल्यावर मुलीला नवरा पसंत नाही म्हणून ती दुसऱ्याकडे निघून जाते. आदिवासीत लग्नाच्या वेळी मुलाच्या आईवडिलांनी मुलीच्या कुटुंबियांना पैसे द्यायचे अशी प्रथा आहे. त्यानुसार पहिल्या नवऱ्याच्या आईवडिलांनी पैसे दिलेले असायचे. मात्र मुलगी घर सोडून निघून गेली की त्यांचे पैसेही जायचे आणि इज्जतही. मग दोन्हीकडचे आई वडील, मुलगा मुलगी येतात. ते म्हणतात लग्न झाल्यावर ही पळून गेली त्यामुळे आमचं नुकसान झालं, तिला परत यायला सांगा. मुलीला परत जायचं असेल तर प्रश्न वेगळा, नाहीतर ती सांगते काही झालं तरी मी परत जाणार नाही. नवरा मला नीट वागवत नाही, मला तो पसंत नाही आणि मला दुसऱ्याबरोबरच राहायचं आहे. ती जाणार नसेल तर तिच्या दुसऱ्या नवऱ्यानं पहिल्याला तिच्यावर झालेला खर्च द्यायचा, वर इज्जत गेली म्हणून अजून 100-150 रुपये द्यायचे. असं करून प्रकरण मिटवलं जातं. या बैठकीनंतर पहिलं लग्न मोडलं आणि दुसरं झालं असं समजलं जातं. एकदा एका गावात सापाचे खेळ करून दाखवणारा माणूस त्याच्या मुलाबरोबर आला. जिथे तो उतरला होता त्या घरातलेच 500 रुपये त्याने चोरले. आदिवासींची घरं बांबूची, त्याला दारं नाहीत, पैसे ठेवायला पेटी वगैरे नाही. आड्याच्या ठिकाणी हे पैसे ठेवताना त्याने पाहिलं आणि त्याने ते चोरले. ज्याचे पैसे चोरीला गेले त्याच्या मुलाने हे पाहिलं आणि आरडाओरडा केला. आसपासच्या लोकांनी त्याला पकडलं पण तो कबूल होईना. त्याचं सगळं सामान तपासलं पण पैसे मिळाले नाहीत. बाहेरचं दुसरं कुणी आलेलं नव्हतं, त्यामुळे त्यानेच पैसे चोरले अशी साऱ्यांची खात्री होती, पण पुरावा मिळत नव्हता. प्रकरण माझ्याकडे आलं. मी त्या माणसाला घेऊन यायला सांगितलं. तोही अगदी पक्का, बेरकी म्हणतात तसा होता. मला काय भीती, असा चेहरा करून रुबाबात आला. सगळी चौकशी केल्यावर माझीही जवळजवळ खात्री झाली की यानेच पैसे चोरून कुठेतरी लपवले आहेत. पण जोपर्यंत हे लपवलेले पैसे सापडत नाहीत
तोपर्यंत काहीच करता येत नव्हतं. तो बधत नाही म्हटल्यावर मी त्याच्या 8-10 वर्षांच्या मुलाकडे मोर्चा वळवला. त्याला विचारलं. तोही माहीत नाही म्हणाल्यावर एकदम त्याचा हात पिरगाळला. यावेळेस एका बाजूला मन खात होतं की आपण चुकीचं तर काही करत नाहीये ना, पण त्या मुलाने दुखायला लागल्यावर लगेचच पैसे कुठे आहेत ते सांगितलं. त्या माणसाने पानाच्या चंचीची शिवण उसवून त्यात 420 रुपये ठेवले होते. बाकीचे खर्च करून टाकले होते. पैसे सापडल्यावर पोलिसांकडे देऊ नका म्हणून तो माणूस गयावया करायला लागला. परत इथे येणार नाही या बोलीवर त्याला सोडलं. त्याला शिक्षा म्हणून त्याचे 2 साप जप्त करून आमच्याकडच्या सर्पालयात ठेवले. ही घटना सगळ्यांच्या समोरच झाली. त्यामुळे मग अजूनही काही जण यायला लागले. एकदा असंच काहीतरी विकायला बाहेरचे 3 जण आले होते. त्यांनी एकाचे पैसे चोरले. ज्याचे पैसे गेले होते त्याला यांनीच ते चोरले याबद्दल खात्री होती, पण ते 3 कबूल होईनात. मग सगळे माझ्याकडे आले. मी सर्वप्रथम त्या 3घातल्या एकाला बाजूला घेऊन खरं काय ते काढून घ्यायचा खूप प्रयत्न केला, पण तो कबूल होईना. मग त्याचा नाद सोडला आणि इतर 2घांना बोलावलं. पहिल्याने चोरलेले पैसे तुम्हाला कुठे ठेवायला दिलेत असा थेट प्रश्न केला. अनपेक्षितपणे असं विचारल्यामुळे त्यांना वाटलं की पहिला कबूल झाला आहे. त्यामुळे त्यांनी लगेच पैसे काढून दिले. एका छोट्याशा युक्तीने प्रश्न सुटला. एकदा एका पोलिसाने एका गावातल्या बाईवर बलात्कार केला. हे कळल्यानंतर गावातल्या 5-6 पोरांनी त्या पोलिसाला बेदम मारलं, बांधूनही ठेवलं. त्याने रिव्हॉल्वर रोखलं तर या मुलांनी तेही काढून घेतलं. मग त्यांच्या लक्षात आलं की असं हत्यार काढून घेतल्याचं इतर पोलिसांना कळलं तर आपलं काही खरं नाही. मग ते रात्री माझ्याकडे आले. मलाही खरं तर काही सुचेना, पण मी ते रिव्हॉल्वर माझ्याकडे ठेवून घेतलं. इकडे त्या पोलिसाला हे कळल्यावर त्याचा चेहरा उतरला. डॉक्टर साहेबांकडे कशाला गेलात? आपण आपसात मिटवलं असतं वगैरे तो म्हणायला लागला. नंतर त्याला त्या मुलांनी सोडून दिल्यावर तो ड्युटीवर गेला आणि त्याने रिव्हॉल्वर चोरीला गेल्याचं सांगितलं. त्याने स्वतः जो बलात्काराचा गुन्हा केला होता त्याबद्दल मात्र तो काही बोलायला तयार नव्हता. पण तरीही खरा प्रकार सगळ्यांना कळलाच. मग एक पोलीस अधिकारी ते पिस्तूल परत घेऊन जाण्यासाठी माझ्याकडे आले. त्या बाईची काहीच तक्रार नाही असं ते पुन्हा पुन्हा सांगू लागले. कुंपणानेच शेत खाल्ल्यावर ती बाई तक्रार करणार तरी कोणाकडे? आणि तक्रार करूनही केस उभी राहील, शिक्षा होईल याची खात्री काय? मी त्या अधिकाऱ्यांना म्हटलं, पिस्तूल मी परत देतो, पण ज्या मुलांनी त्या पोलिसाची पिटाई करून त्याच्याकडून पिस्तूल काढून घेतलं त्यांना तुम्ही नंतर काही त्रास होणार नाही असा शब्द द्या, कारण या प्रकारात खरी चूक त्यांची नाहीच. ते अधिकारी म्हणाले, मी तुम्हाला शब्द देतो, लिहूनही देऊ का? माझा स्वभाव लिखापडीपेक्षा माणसावर विश्वास ठेवणारा आहे, त्यामुळे मी त्यांच्याकडून लिहून वगैरे घेतलं नाही. पण नंतर कितीतरी दिवस त्या मुलांना काही त्रास होईल का याचं दडपण मलाच खूप वाटत राहिलं. प्रत्यक्षात मात्र त्यांनी आपला शब्द पाळला. त्या मुलांना त्यांनी हात लावला नाही. एकदा माझ्याकडे एक वेगळीच केस आली. एका गावातल्या 3 भावंडांची ही गोष्ट. गावातला एक माणूस चेटूक करतो असा या 3घांचा त्यावर संशय होता. या चेटूक करणाऱ्या माणसामुळे आमची 2-3 मुलं मेली असं त्यांना वाटत होतं. सगळा अंधविश्वास. मांत्रिकानं सांगितलं म्हणून त्यांनी याला धडा शिकवण्यासाठी बेदम मारलं. नंतर तेच त्याला बैलगाडीत टाकून माझ्याकडे उपचारासाठी घेऊन येत होते. वाटेत त्यांच्या लक्षात आलं की तो मरण पावलाय. त्यांचा हेतू त्याला जीवानिशी मारायचा नव्हता, पण कुणाचा तरी मार वर्मी बसून तो माणूस गेला असावा. हे सारं झाल्यानंतर ते माझ्याकडे सल्ला मागायला लागले. जे घडलं होतं त्याचा अर्थ स्पष्ट होता. हा सरळ सरळ खुनाचा गुन्हा होता. मग त्यातल्या कुणाच्या माराने तो मेलाय हे सांगणं कठीण होतं. ते 3घही रडवेले झाले होते. आता प्रकरण पोलिसात जाणार आणि आपल्यानंतर आपल्या कुटुंबाचं काय होणार अशी भीती त्यांना वाटत होती. मी त्यांना सुचवलं की तुमच्यापैकी एकाने या प्रकाराची जबाबदारी घ्यावी आणि बाकीच्यांनी त्याच्या कुटुंबाची. त्यांना ते पटलं. मग त्यांच्यातल्या एका भावाने
ती जबाबदारी घेऊन शिक्षा भोगली. इतर दोघांनी त्याचं कुटुंब सांभाळलं. मी जे त्यांना सुचवलं होतं त्यामुळे केलेल्या कृत्याची शिक्षा तर त्यांना भोगावी लागलीच, पण त्याच वेळेस 3 कुटुंब उघड्यावर पडण्यापासून वाचली. पण खुनाबिनाचा असा एखादाच अनुभव. बाकी तुलनेने किरकोळ तंटे माझ्याकडे येतात. मी आणखी एक गोष्ट सांभाळतो, ती म्हणजे माझ्याकडे सगळे निर्णय तोंडी होतात, कागदोपत्री काही नाही. अगदीच काही वाटलं तर अंगठे घ्यायचे आणि तो कागदही त्यांनाच देऊन टाकायचा, कारण त्यांचा प्रश्न सुटणं माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. मी काही पोलीस किंवा कोर्टाचं काम करण्याच्या भूमिकेतून हे सारं करत नसतो. इथे विश्वासावर गोष्टी व्हाव्यात अशी माझी भूमिका असते. तशी त्यांच्यात ही लिकापडीची पद्धत नाहीच. हे लोक खूप प्रामाणिक आहेत, त्यामुळे शब्दाला जागतात. पूर्वीही त्यांच्या पंचायतीत एखाद्या तंट्यावर निकाल झाला की संबंधित लोक ही गोष्ट बाहेरच्या गावात जाणार नाही अशी शपथ घ्यायचे आणि ती पाळायचे. आता बाहेरच्या लोकांपैकी फक्त मला त्यांनी त्यांच्यात सामील करून घेतले. दंड ठरवतानाही मी त्यांच्यातल्या वरिष्ठ लोकांना विचारण्याची पद्धत ठेवली. मी त्यांना विचारतो की तुम्ही या प्रकारात काय सल्ला द्याल किंवा तुम्ही किती दंड घेतला असता. त्यांचं ऐकून घ्यायचं आणि त्यांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्यायचा. थोडक्यात काय, माझ्यावरील विश्वासाचा उपयोग त्यांच्याच कायदेकानूनच्या आधारे करायचा. त्यांच्यात निवाड्यावरून काही वादावादी झाली तरी डॉक्टर साहेबांनी सांगितलंय ना, आता उठा, असं सांगून ते प्रश्न संपवतात. इतका त्यांचा माझ्यावर विश्वास. कुणाला आश्चर्य वाटेल, पण त्यांचा माझ्यावर इतका विश्वास आहे की मी गावात नसेन तर मी येईपर्यंत ते निवाडा थांबवतात. आपल्यावर लोकांचा विश्वास आहे, त्याचा त्यांनाच उपयोग व्हावा, त्यासाठी 25 वर्षांहून अधिक काळ मी हा उद्योग करतोय. पण असे इतरही उद्योग आम्ही केले. फार वर्षांपूर्वी एकदा मी आणि मंदा बाबांबरोबर नदीच्या पलीकडच्या तीरावर गेलो होतो. तिथल्या गावात एक लग्न होतं. तेव्हा वीज असायचा प्रश्नच नव्हता, पण रॉकेलही नसल्याने त्या लग्नात अगदी मिणमिणता दिवाही नव्हता. शेकोटीच्या उजेडातच ते लग्न लागलं. ते बघून आम्हाला खूप वाईट वाटलं. या लोकांना किमान जीवनावश्यक वस्तू तरी मिळायला हव्यात असं वाटत राहिलं. त्यावेळी केरोसिन, मीठ या वस्तू बाहेरचे व्यापारी आणून विकायचे. तेव्हा पैशांचा विनियोग कमी, वस्तूच्या बदली वस्तू असा व्यवहार असायचा. मीठ ही गोष्ट किती स्वस्त, पण त्याच्या बदल्यात व्यापारी त्यांच्याकडून भात, चारोळी, मध अशा वस्तू लाटायचे. ट्रकमधून मिठासारख्या वस्तू आणायचे आणि ट्रक भरभरून मधासारखा जंगलचा मेवा घेऊन जायचे. पण या लोकांना आपण फसवले जातोय हे कळायचं नाही. मग बाबांनी यात हस्तक्षेप करायचं ठरवलं. त्यांनी आदिवासींसाठी स्वस्तात मीठ आणायला सुरुवात केली. त्यावेळी 100 किलो मिठाला 16 रुपये पडायचे. हे मीठ आम्ही त्याच किमतीला त्यांना द्यायचो. ते घेऊन जायला झुंडीने लोक यायचे. व्यापाऱ्यांच्या तुलनेत मीठ खूपच स्वस्त मिळत असल्याने बैलगाडीतून मिठाच्या गोण्या घेऊन जायला बघायचे. खरं तर अन्नात मीठ किती लागणार, त्यामुळे त्याची काही गरज नाही हे सांगताना आमच्या नाकी नऊ यायचे. मीठ, केरोसिन व धान्य बिजाई वाटप हे काम अनेक वर्ष विलास मनोहर यांनी नेटाने चालू ठेवलं. या कामामुळे आदिवासींचं होणारं शोषण बरचसं थांबलं. जे मिठाचं तेच कपड्यांबाबत. जेव्हा इथल्या आदिवासींनी कपडे घालायला सुरुवात केली त्याच सुमारास सरकारने जनता साड्या नावाचा उपक्रम सुरू केला होता. 16 रुपयांना एक अशा या साड्या मिळायच्या. पण इथे बाहेरून जे लोक यायचे ते 25 रुपयांना एक साडी विकायचे. त्यातून त्यांना बराच नफा मिळायचा आणि आदिवासींचं मात्र नुकसान व्हायचं. मग मंदानं ठरवलं की त्यापेक्षा आपणच या साड्या आणून इथल्या लोकांना का देऊ नयेत. 2-4 जणांसाठी आणायच्या त्याऐवजी मोठ्या प्रमाणावर आणू. मग आम्ही 300 ते 400 साड्या आणायचो. जायचा यायचा खर्च काढून या साड्या ना नफा ना तोटा या तत्वावर विकायचो. विडीपत्त्याच्या काळात जेव्हा या लोकांच्या हातात 4 पैसे यायचे तेव्हा या साड्या घ्यायला लोकांची आमच्याकडे गर्दी व्हायची. दुपारी जेव्हा दवाखान्यात थोडी कमी गर्दी असायची
त्या काळात मंदाच हे काम सांभाळायची. पुढे साड्यांची ही योजना सरकारने बंद केली. खरेदीवर काही अंकुश नसल्याने गरजू लोकांऐवजी व्यापारीच या साड्या खरेदी करायचे. महामंडळाकडे तुटवडा आला की बाहेर ते हा माल चढ्या भावाने विकायचे असं सरकारच्या लक्षात आलं. त्यामुळे सरकारला ही योजना बंद करावी लागली. या योजनेचा गैरवापर होतोय हे आम्हाला आधीच कळलं होतं. गरिबांसाठीच्या योजना गरिबांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने त्यावर उपाय शोधला होता. पण सरकारनेच ती योजना बंद करून टाकल्यानंतर आम्ही तरी काय करणार? सरकारच्या बऱ्याच योजनांचं असं होतं, ज्यांच्यासाठी या योजना सुरू केल्या जातात त्यांना एकतर या योजनांची माहिती मिळत नाही किंवा त्यांच्यापर्यंत जी मदत पोचते ती अगदी अपुरी असते, कारण मधल्याच लोकांनी ती बऱ्याचदा उपटलेली असते. मध्यंतरी कवेलू या एक प्रकारच्या टाईल्ससाठी प्रत्येकी 1,000 रुपयांची मदत सरकारने जाहीर केली होती. कुणीतरी ग्रामसेवक घरोघरी जाऊन हे सांगतो, फॉर्म भरून घेतो म्हणजे स्वतःच भरतो, त्यांचा अंगठा क्वचित कुणाची सही घेतो आणि पैसे मिळण्यासाठी याला त्याला पैसे द्यायला लागले म्हणून त्याच्या हातावर 800 रुपये टेकवतो. असा प्रकार आमच्या कानी ऐकू येत होता. पण अशा किती गोष्टींच्या विरोधात आपण लढणार? सरकारचा पैसा गरिबांपर्यंत, आदिवासींपर्यंत पोहोचत नाही ही गोष्ट मात्र या सर्व काळात लख्खपणे दिसत राहिली. पुण्याच्या एका संस्थेच्या एक बाई सरकारच्या किती योजना तळागाळापर्यंत पोहोचतात याचा सर्वे करत होत्या. त्यांच्या पाहणीचे निष्कर्ष धक्कादायक होते. शेतकऱ्याला फळझाडांची 25 रोपं द्यायची अशी एक योजना होती. ती कशी लावायची, कोणती खतं घालायची याचं प्रशिक्षण 3 दिवस द्यायचं आणि पुढे त्या रोपांच्या देखभालीचा 5 वर्ष खर्च द्यायचा. म्हणजे सुमारे एका शेतकऱ्यावर 5,000 रुपये खर्च होणार होते. जिथे जिथे ही योजना राबवली त्या त्या गावात या बाई गेल्या. लाभार्थींना रोपं मिळाली होती, तसा त्यांचा अंगठाही त्या कागदावर होता. प्रशिक्षण, त्या काळात जेवण वगैरे सगळं मिळालं होतं, पण देखभालीच्या खर्चाबद्दल कुणालाच काही माहीत नव्हतं. थोडक्यात रोपं, प्रशिक्षण यापोटी 400 ते 500 रुपये खर्च करून उरलेले 4,500 दुसऱ्याच कुणीतरी लाटले होते. बऱ्याच योजनांचं असंच होतं, कारण सगळी सरकारी यंत्रणाच पोखरून निघाली आहे. शिवाय लोकांमध्ये सजगताही नाही. सरकारचा पैसा लोकांपर्यंत पोहोचवायचा तर त्यात हस्तक्षेप करायला हवा असं आता मला वाटू लागलं आहे. अर्थात तसे प्रयत्न आम्ही आजपर्यंत केले नाहीत असे नाही. एक उदाहरण सांगतो. एक काळ असा होता जेव्हा सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अल्प बचतीची सर्टिफिकेट्स आदिवासींच्या गळ्यात सर्रास मारली जायची. अर्थात पैसे देऊनही सर्टिफिकेट मिळेलच असं नाही. मिळालं तरी ते ठेवणार कुठे असा आदिवासींसमोर प्रश्न असायचा. त्यामुळे एकतर ते हरवून जायचं किंवा वाळवी खाऊन टाकायची. या सगळ्यातून हे सर्टिफिकेट वाचलंच तर पैसे मिळताना तालुक्याच्या गावी जावं लागायचं. तिथला पोस्टमास्टर ओळखीशिवाय पैसे द्यायला नाही म्हणायचा. माडियांना तिथे कोण ओळखणार? पैसे दिलेच तर कमी द्यायचा, व्याज तर नाहीच. हे कळल्यानंतर जगनने स्वतः पोस्ट ऑफिसात जाऊन या लोकांच्या ओळखी पटवून त्यांचे पैसे त्यांना मिळवून द्यायला सुरुवात केली. पण आमच्यासारखे संख्येने थोडे कार्यकर्ते किती ठिकाणी पुरे पडणार? आम्हाला जमेल त्या ठिकाणी आम्ही आदिवासींना मदत करतो, पण या बाबतीत करण्यासारखं खूप आहे हेही खरंच.